तुमचं खूप अभिनंदन करायचंय आणि थोडंसं कौतुक करायचंय, कारण मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा, पण तुम्ही खूप छान बोलताय आणि तुमच्या एवढं छान मला नक्कीच बोलता येणार नाही. सगळ्यात आधी अजिबात घाबरू नका, मी खूप मोठं भाषण वगैरे असं काही करणार नाही, कारण मला ते जमत नाही. तरी 2 शब्द बोलते. व्यासपीठावर असलेले सगळे मान्यवर, स्पेशली कुंभार सर, टायमा शाळेचे सगळे शिक्षक वर्ग आणि सगळे पालक वर्ग माझ्या समोर जे बसले आहेत ते, आणि सगळे माझे चिमुरडे बालमित्र. मंगळवेढा हे गाव माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे माझी सासूरवाडी आहे. माझे सासरे इथे लहानपणी राहायचे आणि तसं त्यामुळे हे गाव आमचं आहे. असं नवीन मला इथे आल्यासारखं काही वाटत नाहीये. खरं तर मी पहिल्यांदाच आली होते, पण तरी मला नवीन काही वाटत नाही, कारण तिकडे तुम्ही नाव वाचलं असेल, रत्नपारखी ज्वेलर्स. सो रत्नपारखी हे नाव तुमच्यासाठी काही नवीन नाहीये, त्यामुळे तुम्ही सगळे मला माझेच वाटले. मग अशी कुंभार सर मला शाळेमध्ये घेऊन गेले आणि त्यांची शाळा त्यांनी दाखवली मला. तर शाळा बघितल्यावर मला त्या शाळेतून बाहेरच यावंसं वाटत नव्हतं. परत एकदा लहान त्या शाळेत ऍडमिशन घ्यावीशी वाटत होती आणि इतकी छान आणि सुंदर शाळा आहे. पुणे आणि मुंबईमधल्या शाळा मी बघितल्या आहेत. शाळेचं जे काही वातावरण असतं ते आता निघून गेलंय, पण या शाळेमध्ये ते वातावरण खूप छान जपलंय आणि जुनी पण इमारत आहे, पण त्याच्यात सगळ्या नवीन गोष्टी आहेत. असं जुनं आणि नवीन असं मिश्रित अशी ही शाळा आहे. त्यामुळं या शाळेमध्ये तुम्ही सगळे शिकत आहात, त्यासाठी तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात. आणि सगळ्या पालक वर्गांचं यासाठी खरंच खूप कौतुक करावं असं वाटतंय की त्यांनी योग्य शाळेमध्ये त्यांच्या मुलांना घातलं. आणि या शाळेमध्ये येण्याचा योग खूप उशिरा आला, कारण 2019 पासून कुंभार सर माझ्या मागे लागलेत की तुम्ही कधी येणार कधी येणार. पण शूटिंगच्या कारणाने म्हणा किंवा काही कारणाने म्हणा मला ते जमत नव्हतं, पण तरीही मी यावर्षी वेळ काढून मी आवर्जून आले. मी खरं तर खूप कमी अशा कार्यक्रमांना जाते, कारण मगाशी सरांनी जी नावं घेतली ते सगळे खरंच खूप मोठी लोक आहेत. त्यांच्या क्षेत्रामध्ये, अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी खूप मोठं काम केलंय. माझी आत्ताशी कुठेतरी सुरुवात आहे. मी खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा, त्यामुळे असं प्रमुख पाहुणे वगैरे जाऊन काही मार्गदर्शन करावं एवढी मी मोठी नाहीये. मी आतापर्यंत फक्त माझ्या शाळेमध्ये गेले आणि आता ह्या शाळेमध्ये आली. सो याही गोष्टीचा मला खूप आनंद होत आहे आणि तुम्ही एवढा आग्रह करून मला परत परत बोलवलं आणि यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आणि मग अशी मी म्हणाले की जास्त मला बोलायचं नाहीये, कारण मी जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा गॅदरिंग मला खूप आवडायचं. तिकडे स्टेजवरती परफॉर्म करायला खूप आवडायचं, बक्षीस घ्यायला खूप आवडायचं. पण सगळ्यात एक गोष्ट बोर व्हायची ती म्हणजे भाषण. अध्यक्ष जेव्हा किंवा प्रमुख पाहुणे जेव्हा माईकवर येऊन काहीतरी बोलायला लागायचं तेव्हा मला आता खूप आठवते की खूप कंटाळा चाले, हे कधी आता बोलणार, काय बोलणार आणि काय सांगणार, पटकन बक्षीस समारंभ सुरू करा, त्याच्यात मला इंटरेस्ट आहे. हे सगळं मला खूप आठवतंय. त्यामुळे मी अजिबात जास्त वेळ घेणार नाहीये. फक्त मला पालकांना एवढंच सांगायचंय की मुलांची ग्रोथ जी होत असते ती शाळेमधून होत असते. कुठलीही कला, कुठलीही एखादी चांगली सवय, कुठलीही कला ही शाळेमधूनच सुरू होते. त्यामुळे त्यांना तुम्ही कुठेही काही करताना अजिबात अडवू नका. आता हे जे काही कोवळं वय आहे याच्यामध्येच त्यांच्या कला जोपासल्या तर ते पुढे जाऊन नक्कीच त्याच्यातनं काहीतरी छान करतील. आणि तुम्हालाही तुमच्या मुलांमध्ये काय गुण आहेत हे तपासून बघायला हेच एक योग्य वय आहे. त्यामुळे शाळेमध्ये जे काही उपक्रम होतात त्या प्रत्येक उपक्रमामध्ये मुलांना भाग घेऊ दे, त्यांना अजिबात अडवू नका. त्यांना जे काय हवं ते करू दे, त्यांना पक्षासारखं उडू दे, जे लिटरली पक्षासारखं उडू दे. अजिबात त्यांना कुठली बंधनं घालू नका. मुलगा मुलगी हे जे काही आपण करतो की मुलांनी हे करायचं, मुलींनी हे करायचं नाही, तर ते कृपा करून तुम्ही करू नका. मुलींना पण तेवढाच हक्क आहे, मुलींना पण तेवढाच शिक्षणाचा अधिकार आहे आणि मुलींना पण तेवढंच आकाशामध्ये उडायची संधी तुम्ही द्या, त्यांना अडवू नका. एवढंच मला सांगायचंय. आणि सगळ्या माझ्या बालमित्रांना खूप खूप माझं प्रेम आणि गोड गोड पापा. खूप मोठे व्हा
आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी असू दे, कारण मी आत्ताशी कुठेतरी सुरुवात केली आहे. तुमचे माझी सासूरवाडी आहे, त्यामुळे तुमचे आशीर्वाद माझ्या बरोबर नेहमी असू दे. माझ्यावर प्रेम करत राहा, एवढीच विनंती. थँक्यू. तुम्ही तोडकं मी काय बोलते, शब्द जोडून मी बोलते, ठरवून काही बोलत नाहीये, पण तुम्ही मला ऐकून घेतलं याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांचे आभार. पहिली म्हणजे कुंभार सरांनी मला इथे बोलवलं त्यासाठी परत एकदा आभार. आणि माझ्या जाऊबाई येते हा मोहिनी रत्नपारखी, तर यांनाही मी खूप आग्रह केला की चला तुम्ही माझ्या बरोबर, आणि त्याही आल्यात, त्यासाठी त्यांचेही खूप खूप आभार. आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्याबरोबर राहतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.